नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण योगपट्टी नसलेले फोर्टक्स ब्लाऊजची ड्राफ्टिंग बघणार आहोत. तर प्रथम आपण मेजरमेंट्स बघूया. शोल्डर आहे 14, उंची आहे 14, छाती आहे 36, कंबर आहे 30, उभा टक्स पॉईंट आहे 10.5, पुढचा गळा आहे 6.5, मागचा गळा आहे 8. आता प्रथम आपण बॅक साईड बघूया. तर उंची आहे आपली 14, तर इथं 14 + 1 म्हणजे आपली उंची आहे 15 घेतलेली आहे. आपण इथून अशी 15 उंची घेतली आहे. शोल्डर 14 आहे, तर 14 त्याचा अर्ध केलं 7. मग हे 7 आपण शोल्डर घेतलेलं आहे. 7 आपण शोल्डर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर अर्धा इंच आपण खाली गेलेलं आहे. हा शोल्डर उतार गेलेला आहे, कारण आपल्याला फ्रंट आणि बॅक दोन्ही पण ओपन आहेत. म्हणजे मागचा गळा बंद नाही आहे, तो डीप आहे. पुढचा आणि मागचा दोन्ही पण डीप नेक आहेत, म्हणून आपण अर्धा इंचच उतार घ्यायचा आहे. जर मागचा नेक बोट नेक किंवा 6 पेक्षा आतमध्ये असेल तर इथं 1 इंचचा उतार घ्यायचा आपल्याला. आता आपण मुंडा घ्यायचा आहे. मुंडा इथून मोजायचा आहे. इथून आपण इथपर्यंत 6 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण हे छातीचं माप टाकायचं. छाती किती होणार? 36. 36चा चौथा भाग आला 9. मग आपण डीप नेक असल्यामुळं 9च घ्यायचा फक्त. त्याच्यामध्ये काही अधिक मिळवायचं नाही आणि 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर कंबर आहे आपली 30, म्हणजे हे आहे आपल्याला 7.5 घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हा एक टक्स असतो, तो 1 इंचाचा, आणि हे आपलं मार्जिन 2 इंचाचं. एवढी आपली कंबर आहे. तर हा जो मुंडा आहे, इथून आपल्याला इथं सेंटर पॉईंट घेऊन इथं आपल्याला मागच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे असा. ह्या साईडला अर्धा इंच घ्यायचं नाही, ह्या साईडला अर्धा इंच. डीप नेक आहे त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रेट घेऊनच असं करायचं. बाकी परत एकदा बघूया आपण. आता उंचीमध्ये 1 मिक्स करायचं आहे, 15 इंच झाले. शोल्डर 7च घ्यायचं आहे आपल्याला, 14च्या अर्ध, कारण फ्रंट आणि बॅक दोन्ही पण डीप आहेत म्हणून. त्याच्यानंतर काहीही मायनस करायचं नाही याच्यातून. त्याच्यानंतर आपल्याला आता ही शोल्डर पट्टी आहे ना, आपल्याला जी पाहिजे, जेवढी पाहिजेत, तर आपल्याला मला इथं 2.5 पाहिजेत, म्हणजे मी इथं 3 इंच सोडणार आणि आता आपल्याला गळा रुंदी इथं 4 मिळाली. इथं पण 4 घ्यायचं आणि जेवढा पाहिजे तेवढा तुम्हाला डीप नेक घ्यायचा. आणि त्याच्यानंतर आपण ही छाती घेतली. छातीचं मेजरमेंट आहे 9. 36 छाती आहे म्हणून 9. आणि ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन अजिबात घ्यायचं नाही आपल्याला. 2 इंच फक्त फिटिंग झाल्यानंतर 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला. नंतर कंबर आहे 7.5. कंबर आहे 30. 30चा चौथा भाग 7.5. 1 इंच मागच्या टक्ससाठी आणि 2 इंच मार्जिन. मागचा टक्स हा याच्या दोघांचं सेंटर काढायचं आहे आणि इथं 1 इंच, इथं अर्धा इंच आणि इथं अर्धा इंच आणि इथं असं 4 इंचावर आपल्याला हा टक्स घ्यायचा. अशा प्रकारे प्रत्येक बॅग, कोणताही बॅग तुम्ही कटोरी शिवा, नाहीतर प्रिन्सेस कट शिवा, नाहीतर साधा शिवा, बॅगची कटिंग अशीच येणार, ड्राफ्टिंग अशीच येणार. आता त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, फ्रंट बघूया. आता फ्रंट, आता आपलं शोल्डर आहे आपलं 7, उंची आहे 14, छाती आहे 36, कंबर आहे 30. आता हा टक्स पॉईंट, उभा टक्स पॉईंट आहे आपला 10.5, आडवा टक्स पॉईंट आहे 3.6, कारण छाती 36 आहे आपली. पुढचा गळा आहे आपला 6.5. सेम मागच्यासारखंच कटिंग करायचं, पण इथं काय करायचं, अर्धा इंच इकडं एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि मेजरमेंट्स आपल्याला इथून घ्यायचे एवढेच. दुसरा एक चेंज म्हणजे इथं 14 उंची आहे, +2 करायचं. इथं मागच्या भागात आपण 1 केलं तर इथं 2 करायचं. इथं आलं 16. ते 2 इंच असं खाली सोडून द्यायचं. आता आपण शोल्डर बघूया. शोल्डर आहे 7. सेम तसंच, सेम मागच्या भागाला केलं तसंच इथं करायचं. हे 4, हे 4. नंतर इथं आपल्याला 2.5ची पट्टी घ्यायची म्हणून 3 घ्यायचं, कारण शिलाईमध्ये जाते. त्याच्यानंतर इथं अर्धा इंच सोडायचं आहे. इथून खाली 6 इंच मुंडा घ्यायचा आहे. छाती घ्यायची आहे 9 आणि त्याच्यानंतर मार्जिन येणार आपलं 2 इंचचं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून टक्स पॉईंट बघायचा आहे 10.5 आणि इथून आडवा घ्यायचा आहे 3.6. इथं 10.5 वर आणि असा आहे 3.6. तर इथून पण तसं 3.6 घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं 1 इंच आणि इथं 1 इंच अशी सरळ रेष मारून घ्यायची आणि हा टक्स तयार करायचा आहे. इथपर्यंत 10.5 येणार आपली. इथून
ते इथपर्यंत. त्याच्यानंतर काय करायचं आहे, इथून 1.5 इंच खाली घ्यायचं आहे आणि हा टक्स घ्यायचा आहे आपल्याला. इथं 1 इंचाची जागा सोडायची, इथं 1 इंचाची जागा सोडायची, इथून 1 इंच वरती घेऊन हा टक्स मारायचा आहे. त्याच्यानंतर इथून परत 1 इंच घ्यायचा आहे आणि इथं जी लाईन मारलेली आहे मुंड्याच्या, मुंडा आपण इथून आत घेतलेला आहे अर्धा इंच, तर इथंच घ्यायचं आणि इथून पण हा टक्स मारायचा आहे. पण ह्या टक्सची रुंदी असणार आहे टोटल 1 इंच, ह्याची पण 1 इंच आणि ह्याची पण 1 इंच. पण हा टक्स आहे 2 इंचाचा. तर हा 2 इंचाचा टक्स घेतो, त्याच्यामुळं कंबर कशी घ्यायची आपण आता इथं 7.5 इंच घ्यायचं आपली कंबर आहे. त्याच्यानंतर 2 इंच आहे हा टक्स आणि मार्जिन आहे आपलं हे 2 इंच. अशा प्रकारे ह्याचं ड्राफ्टिंग होत आहे. आता परत एकदा आपण बघूया. उंची आहे 14, 14 मध्ये 2 मिळवायचे कारण इथं आपल्याला सोडायचे, इथून स्ट्रेट घ्यायचा हा. त्याच्यानंतर शोल्डर, शोल्डर आहे 7, शोल्डर 7 म्हणजे काय 14 शोल्डर आहे आपलं, त्याच्या अर्धा आहे 7 आलं. तर 7 मध्ये गळा, आपल्याला गळा रुंदी 4 घ्यायची आणि गळ्याची पट्टी घ्यायची आपल्याला 2.5, पण आपल्याला अर्धा इंच आपल्याला हे पाहिजे मार्जिन पाहिजे म्हणून 3 घेतले. नंतर त्याच्यानंतर गळा आपल्याला किती पाहिजे तेवढं घ्यायचं, 6, 6.5, इथं मी 6.5 घेतलेला आहे. मुंडा इथून खाली 6 घ्यायचा आहे आणि हा शोल्डर उतार अर्धा द्यायचा आहे कारण आपल्याला पुढचा आणि मागचा दोन्ही डीप नेक आहे म्हणून. आणि इथून मुंडा घेतल्यानंतर सरळ आहे, इथून अर्धा इंच आत घ्यायचा आहे पुढच्या भागासाठी. आणि त्याच्यानंतर हे छातीचे मेजरमेंट्स टाकायचे. इथून आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि असा मुंडाचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर हे 2 इंच मार्जिन घेतलं आहे आपण. आता खाली बघू आपण. खाली 7.5 आपली कंबर आहे, 2 इंच इथल्या टक्स आहे म्हणून एक्स्ट्रा घ्यायचं आणि 2 इंच मार्जिन घ्यायचं. आता हा टक्स कसा घ्यायचा, वरून 10.5 पर्यंत हा पॉईंट घ्यायचा आहे, इथून 3.6 मध्ये पॉईंट घ्यायचा हा, इथून घ्यायचं नाही, इथून मेजरमेंट्स घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर इकडे 1 इंच, इकडे 1 इंच, इथून हे करून मेजरमेंट्स घेऊन टक्स मारायचा आहे. त्याच्यानंतर इथून 1.5 इंच खाली घ्यायचं आहे आणि इथून 1 इंच करून हा टक्स द्यायचा आहे, इथून 1 इंच करून हा, इथून पण 1 इंच असा टक्स मारायचा आहे. टक्सची रुंदी आहे इथं 1 इंच, इथं 1 इंच, इथं 2 इंचच आहे. सेम तसंच इथं पण 1 इंच घ्यायचं एवढं अंतर आणि इथून अर्धा इंच आतमध्ये जाऊन हा टक्स घ्यायचा. हा ही रुंदी पण 1 इंच असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला 4 टक्स ब्लाऊज, पण याला योगपट्टी बसवायची नाहीये. अशा प्रकारे आपल्याला 4 टक्स ब्लाऊजची ड्राफ्टिंग झालेली आहे.